राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। नमस्कार, मी अजय जोशी। राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण जर बघितलं तर 2 दिवसापूर्वी गणपती बाप्पाचं जल्लोषात स्वागत झालं, आगमन झालं आणि प्रत्येक ठिकाणी घरगुती असेल, सार्वजनिक ठिकाणी गणरायाची पूर्णपणे विधिवत स्थापना करण्यात आली। मात्र गणरायाची स्थापना करताना घरगुती असेल, सार्वजनिक मंडळ असतील, या ठिकाणी एक सामाजिक संदेश देण्यासाठी वेगवेगळे देखावे साकारण्यात आलेले आहेत। सध्या मी बदलापूरच्या वाणी आळीतील स्टार क्रीडा मंडळामध्ये आहे। या स्टार क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी एक सामाजिक संदेश देण्यात आलेला आहे। त्यासोबतच आपली जी जुनी घरगुती परंपरा होती ती संपूर्ण या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे, ज्यामध्ये जुना कंदील असेल, जातं असेल, उखळ असेल, त्यानंतर जुनी मांडणी असेल, डेग असतील, घागरी असतील, स्टोव असेल, चूल असेल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहे। आपण संपूर्ण देखावा बघणार आहोत। तत्पूर्वी आपण गणेश मंडळावर थोडीशी माहिती घेणार आहोत। या गणेश मंडळाला जवळपास 38 वर्ष झालेली आहेत आणि बदलापूरमधील उद्योजक अविनाशजी पातकर यांनी या गणेश मंडळाची स्थापना केली होती आणि जवळपास 38 ते 40 वर्षांची या गणेश मंडळाची परंपरा आहे। आणि पातकर यांच्यासोबतच त्यांचे जे सहकारी आहेत त्यांची त्यांना देखील मोलाची साथ लाभलेली आहे। जवळपास 38 वर्षांपासून प्रत्येक जण एक वेगळा संदेश देण्यासाठी या गणेश मंडळातील देखावा साकारण्यासाठी झटत असतो। यंदा देखील त्यांनी एक अनोखा असा देखावा साकारलेला आहे। नक्कीच गणरायाचं आगमन होण्याच्या पूर्वीपासूनच या देखाव्यासाठी तयारी केली जाते। त्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले, कोणी कोणी काय काय साहित्य कसं गोळा केलं, किती मेहनत लागली, या सर्वांची आपण सविस्तर माहिती गणेश मंडळाच्या सदस्याकडून घेणार आहोत। तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की या गणेश मंडळाच्या किंवा गणपती बाप्पाच्या मंडपासमोर एक कमान साकारलेली, यावरती छत्रपती शिवरायांचा एक प्रतिमा लावलेली आहे आणि डाव्या बाजूला जी आहे ती लोकमान्य टिळकांची प्रतिमा लावलेली आहे, जेणेकरून टिळकांनी ज्यावेळेस सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता त्याचं उद्दिष्ट काय होतं याचा संदेश सुद्धा देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करण्यात आलेला आहे। त्यासोबतच कमानीवर छोटे छोटे इमेजेस लावून या ठिकाणी हात स्वच्छ ठेवायचे, जेणेकरून आरोग्याचा आपला काळजी घेतली जाईल। त्यानंतर पाण्याचा योग्य वापर करावा, पृथ्वी चांगली राहावी, पृथ्वीचा ऱ्हास होऊ नये यासाठी एक मेसेज देण्यात आलेला आहे। त्यासोबतच कचऱ्याचं विघटन कसं करायचं यासाठी देखील मेसेज देण्यात आलेला आहे। या सगळ्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे प्लास्टिक बंदी, कारण प्लास्टिकमुळे निसर्गाची मोठी हानी होते आणि ही हानी होऊ नये यासाठी प्लास्टिक पिशवीला नाही म्हणा असा एक मेसेज या ठिकाणी देण्यात आलेला आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर गणपती बाप्पाची ही जी जवळपास 3.5-4 फुटांची जी मूर्ती असेल, ही मूर्ती सुद्धा पूर्ण अशी पर्यावरणपूरक मातीची मूर्ती आहे आणि याच्या आजूबाजूला हा जो देखावा साकारलेला आहे, म्हणजे यामध्ये चूल असेल, त्या बाजूला स्टोव आहे, स्टोवच्या बाजूला घागरी आहेत, खाली पाटा वरवंटा आहे, त्याच्यानंतर लाकडाची मोळी, जेणेकरून पूर्वी इंधन म्हणून लाकूड वापरलं जायचं, याचा देखील या ठिकाणी देखावा साकारलेला आहे। आणि जी मांडणी आहे, लाकडाची मांडणी पूर्वी घरोघरी असायची, ती मांडणी या ठिकाणी ठेवलेली आहे। त्या मांडणीमध्ये पूर्वी पितळीची भांडी वापरायची, ती पितळीची भांडी, मग परात असेल, पातेले असतील, हे संपूर्ण या ठिकाणी वापरण्यात आलेले आहे। आणि आपण जर वरच्या बाजूला बघितलं तर या ठिकाणी बांबूचं छत, म्हणजे पूर्वी सिमेंटचा वापर केला जात नव्हता किंवा पत्र्यांचा वापर केला जात नव्हता, बांबूचं छत तयार केलं जायचं आणि त्याच्या निवाऱ्यामध्ये आपले कुटुंब राहत असत। त्यासोबतच त्या बाजूला जर आपण बघितलं तर धान्य साठवण्यासाठी पोतं, ज्याला आपण बोलतो, गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, आपलं जे धान्य आहे ते साठवण्यासाठी या ठिकाणी पोते दाखवले आहेत। एक जातं दाखवलेलं आहे, त्यासोबतच या ठिकाणी उखळ ठेवलेला आहे। या ठिकाणी एक बंब आहे ज्याच्यामध्ये पाणी गरम केलं जायचं, त्याच्या खाली लाकडाची मुळे असायची, ते लाकडाला आग लावल्यानंतर यातून गरम पाणी यायचं, असा तो बंब होता पूर्वीच्या काळामध्ये। नंतर हा जो दरवाजा दाखवलेला आहे, अतिशय सुंदर असा हा दरवाजा बनवलेला आहे। या दरवाजावरती जी कडी आहे ती वरती असायची आणि बेल वगैरे नसताना ही कडी लटकत असायची। त्यानंतर कडी वाजवल्यावर आतमधल्या व्यक्तीला कळायचं की आपल्या घरी कोणीतरी आलं। यासोबतच भिंतीवरती एक देवळी आहे, ती देवळी या ठिकाणी तयार केलेली आहे। जेव्हा या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस घरातल्या स्त्रिया असतील, ह्या पूजा अर्चा केल्यानंतर देवळीमध्ये घरात एक दिवा लावायचे आणि अतिशय सुंदर अशी ही संपूर्ण मांडणी या ठिकाणी केलेली आहे। नक्कीच स्टार क्रीडा मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न जवळपास केला जातोय। मागील वर्षी स्टार क्रीडा मंडळाच्या माध्यमातून पुस्तक बाप्पा साकारण्यात आला होता, जेणेकरून मुलांना नॉलेजमध्ये भर पडेल, त्यांचं नॉलेज वाढेल आणि भविष्यामध्ये पुस्तक किंवा वाचन संस्कृती लोप पावणार नाही याचा प्रयत्न मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेला होता। आणि मंडळाचे जे सदस्य आहेत या सर्वांशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। नक्कीच अविनाशजी नमस्कार। आपण जर बघितलं तर बदलापूरमधील एक तुम्ही उद्योजक आहात, मात्र गणेश मंडळ स्थापन केलं, त्यानंतर समाजासाठी एक वेगळा संदेश दिलेला आहे। यंदाचा जो बाप्पा साकारलेला आहे हा पर्यावरणपूरक असा बाप्पा आहे, मात्र तत्पूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे की हा जो देखावा साकारला होता याची नेमकं हेतू काय होता, कन्सेप्ट काय होती? याचा हेतू हाच होता का जे आता सध्या पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, तो पर्यावरणाचा ऱ्हास कुठेतरी थांबला गेला पाहिजे आणि जी आपली जुनी संस्कृती आहे ती आजही लोक विसरत चाललेली आहेत, ती परत आम्ही जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। का लोकांनी आपल्या जुन्या संस्कृती सांभाळाव्यात आणि जुन्या संस्कृती आपल्या सगळ्या चालूच ठेवायला पाहिजेत, त्या हिशोबाने आम्ही हा पूर्ण देखावा
त्या हिशोबाने बनवलेलं आहे. नक्कीच देखावा बनवला आहे, पण त्यासाठी ज्या वस्तू आणल्या आहेत म्हणजे डेग असेल, घागरी असतील, स्टो असेल, असा स्टो कुठे भेटत नाही किंवा परात असेल ती विडी, विशेष म्हणजे शेवयाची फळी जी आहे, या सगळ्या वस्तू कुठून गोळा केल्या आणि याला साकारण्यासाठी किती दिवस लागले, काय मेहनत लागली? हे चांदप, पिंपळोली अशा बऱ्याचशा ग्रामीण गावामधनं सगळं जमा केलं आणि मग ते असं सगळं आणून इथं ठेवून दिलेलं आहे. अच्छा. आणि किती आम्ही दरवर्षी जी पर्यावरणपूरकच डेकोरेशन करतो, ज्याच्यापासून बरं आमची ही मूर्ती ही पण शाडूची मूर्ती आहे, त्याच्यामुळे ही मूर्तीचंही आम्ही याच्यामध्ये विसर्जन पुढे करत नाही, आम्ही आमच्या इथंच विसर्जन करतो आणि मग याचा मातीचा आम्ही परत उपयोग करून घेतो, म्हणजे नैसर्गिक जलस्रोत टिकून राहण्यासाठी. दुसरे आमच्या मंडळाची सगळ्यात मोठी खासियत आहे, 38 वर्षामध्ये आम्ही कधी पावती पुस्तक बनवलेलं नाहीये. आमच्या मंडळाचे जे मुलं आहेत, सभासद आहेत, जी जेवढी ती सर्व पैसे काढतात आणि जे काय डेकोरेशनला पैसे लागतात ते सर्व स्वतःच्या पद्धतीने काढतात. एकही ठिकाणी आमच्याकडे अशी पावती पुस्तक नाहीये का कोणाकडे आम्ही जाऊन पावती पुस्तक किंवा आम्ही पैसे मागत नाहीत. जेवढे आमच्या मंडळाचे सभासद आहेत तेवढे सर्व पैसे देतात आणि त्या पैशामधून आमचं मंडळ पूर्ण चालतो. त्या पैशावरती आम्ही वर्षभर बाहेर एक सार्वजनिक वाचनालय चालवतो, त्याचा पूर्ण खर्च आमचा मंडळ करतो. हा, एक सार्वजनिक वाचनालय आमचं 12 महिने चालू असतो. आज त्या वाचनालयाला पण जवळजवळ 15-20 वर्ष झाली असतील, पण त्याचेही पैसे आम्ही आमचं मंडळ बेअर करतो आणि चालवतो. नक्कीच. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही एक सामाजिक संदेश या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला, मग प्लास्टिकचा वापर असेल किंवा पृथ्वीचा ऱ्हास होऊ नये किंवा पाण्याचा वापर असेल, कचऱ्याचं विघटन व्यवस्थित झालं पाहिजे, तर काय संदेश द्याल समाजाला की गणेशोत्सव तर आपण साजरा करतोच पर्यावरणपूरकपणे, पण याच्या व्यतिरिक्त वर्षभर निसर्गाची कशी काळजी घेतली गेली पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? निसर्गाची काळजी नाही घेतली तर निसर्गाचा कोप आता आपण बघतोयच, सगळीकडे ढगफुटी चालू आहे, सगळ्या त्याच्यामुळे मानवालाच त्याचा त्रास व्हायला लागलेला आहे. आज जर मानव नाही सांभाळून घेतला, मानवाने पृथ्वीला नाही सांभाळून घेतलं तर पृथ्वी मानवाचा नाश करून टाकेल. हे सगळं टाळण्यासाठी आपण परत जुन्या संस्कृतीकडे आणि जुन्या याच्यामध्ये आपण जायला पाहिजे, हेच एक संदेश दिलेला आहे. नक्कीच. आपल्यासोबत अजून मंडळाचे सदस्य असणार, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा नमस्कार. आपण जर बघितलं तर 38 वर्षांची परंपरा आहे. पातकर कुटुंबियांसोबतच वाणीआळीतील अनेक जण या ठिकाणी झटत असतात आणि दादांनी सांगितलं की एकही पावती फाटत नाही. मला एक सांगा, आत्ता हा जो देखावा साकारलेला आहे, तुमच्या याच्यातून समाजाला एक काय संदेश आला या देखाव्याच्या बाबतीत? सर्वप्रथम सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही 38 वर्ष झाले आम्ही काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतोय. आमचा प्रत्येक वर्षी संदेश हा आपल्या पूरकच असतो, म्हणजे समाजाला पूरकच आमचा आहे. दरवर्षी आम्ही नवीन नवीन देखावे साजरे करत असतो. 10 दिवस गणपती बाप्पा, किती दिवस? 7 दिवसाचा. 7 दिवसाचा गणपती बाप्पा, गौरी गणपती बाप्पा. काय काय उपक्रम राबवलेत? आता आमची तर महिलांसाठी खेळ होत आहेत, लहान मुलांसाठी आता चित्रकलेची स्पर्धा पण आहे. आम्ही भजनी मंडळ आहे, आम्ही 3 भजनी मंडळ पण ठेवलेले आहेत यावर्षी. महिलांचं आहे, एकादशीला जे आमचे ते भजनी मंडळ असतो दरवर्षी. समाजाचेच आणि आमच्या मंडळाचे 2 महिलांचे भजनी मंडळ आहेत आणि त्या महिला आमच्या भजनी मंडळाचा इथं कार्यक्रम करतात. नक्कीच. ही जी बत्ती आहे, बत्ती त्याचा वापर पूर्वी कशासाठी केला जायचा? याचा जेव्हा अंधार पडायचा लाईटसाठीच, प्रकाश देण्यासाठी. हो हो. अशी जेव्हा आता गॅसवर जेवण येतं, लोकांना आता चुलीवरचं जेवण पाहिजे. आता पहिले जुनी संस्कृती परत आपली येत आहे आता आपल्याकडे. बरोबर बरोबर बरोबर. अशी कुठली याच्यातली वस्तू आहे जे खूप युनिक आहे आणि लोकांना माहिती नाही आहे? एक रेडिओ पण आम्ही ठेवलेला आहे. आणि कुठली वस्तू आम्ही असं विकत वगैरे आणलेलं नाहीये, सर्व आम्ही गोळा केलेले आहे. एक 4 ते 5 गावामधून थोड्या थोड्या वस्तू आम्ही गोळा केलेल्या आहेत. आपण जे पूर्वी शेवया पाडायची त्याची जी एक फळी आहे, ही एक अगदी युनिक फळी आहे. ही म्हणजे फार पूर्वी जुने लोक त्या टायमाला शेवया करायचे तेव्हा ती फळीचा वापर करायचा, शेवयाचं यंत्र. आता सगळं मशीनवर चाललंय, पण हे पूर्वीचं आहे, ते आजही आहे आणि त्याचं आम्ही देखाव्यामध्ये सादरीकरण केलेलं आहे. नक्कीच. आपण जर बघितलं रेडिओ, ट्रान्झिस्टर. आणि मला अजून एक सांगायचं की जेव्हा आता देखावे बघायला आमची तर फॅमिली येते, तेव्हा ज्यांचे आई वडील आहेत हे लहान मुलांना हे सगळं सांगतायत. म्हणजे कुठलाही व्यक्ती आला तो 10 ते 15 मिनिटं इथून जात नाही, कारण तो मुलांना सांगतो हे काय आहे. कारण लहान मुलांना अजून पण माहित नाहीये प्रत्येक वस्तूला का नाव काय सांगतात. हे आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. म्हणजे नव्या पिढीला जुन्या संस्कृतीचं जतन कसं केलं त्याचा जो माहिती आहे ती मिळत आहे. बरोबर. आपण जर बघितलं तर ट्रान्झिस्टर जो लावलेला आहे, मी तुम्हाला खरंच एक महत्वाची गोष्ट सांगतो. ट्रान्झिस्टरचा किस्सा हा प्रत्येकाच्या आठवणीतला किस्सा आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस आणीबाणी लागू झाली होती आणि त्यावेळेस ना प्रत्येकाच्या घरामध्ये टीव्ही नव्हता, कोणालाही माहिती नव्हतं की आणीबाणी म्हणजे काय. तर
ट्रान्झिस्टरवरती जवळपास आपल्या एकाच एरियातले 50-60 लोक एका ट्रान्झिस्टरवरती ते ऐकायचे आणि त्यावेळेस कळालं होतं की इंदिरा गांधीजींनी आणीबाणी का लागू केली. मग त्यानंतर ज्या घटना आहेत त्या रेडिओ ट्रान्झिस्टरवरती सांगितल्या गेल्या होत्या. हा किस्सा प्रत्येकाला आठवेल, कारण त्यावेळेस टीव्ही किंवा मोबाईल्स किंवा इतर कुठल्याही दूरवाहिन्या ज्या आहेत त्या कुठल्याही नव्हत्या आणि ज्यामुळे समाजाला माहिती मिळेल सर्व असं कुठल्याही प्रकारचं नव्हतं. संपूर्ण गणेश मंडळाचे जे सदस्य आहेत ते आपण बघितलं ह्या ठिकाणी उभे आहेत आणि यांच्याच माध्यमातून या ठिकाणी जो देखावा आहे तो या ठिकाणी साकारण्यात आला होता. प्रत्येकाने यामध्ये मेहनत घेतलेली आहे. प्रत्येकाची फुल ना फुलाची पाकळी होऊन या ठिकाणी हेल्प झालेली आहे आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक वस्तू गोळा करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये प्रत्येकजण त्यांचा जो सदस्य आहे, स्टार क्रीडा मंडळाचा सदस्य आहे, तो झटला होता आणि या ठिकाणी अतिशय सुंदर असा हा देखावा साकारण्यात आलेला आहे. मी प्रत्येक बदलापूरकरांना एक आवाहन करेल की आपण आपल्या मुलांसह म्हणजे आपलं बालक असेल त्याच्यासोबत येऊन या ठिकाणी त्याला आपल्या जुन्या परंपरेची माहिती द्यावी, जेणेकरून नव्या पिढीला आपली जुनी परंपरा कळेल आणि त्यानंतर आपली जी जुनी परंपरा आहे किंवा जी संस्कृती आहे ती कुठेतरी टिकून राहणार आहे. हाच प्रयत्न स्टार क्रीडा मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. नक्कीच बदलापूर अंबरनाथ शहरातील असे देखावे तुम्ही साकारले असतील तर आमच्याशी संपर्क करायला विसरू नका. आम्ही तुमचा देखावा आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुर्तास इथेच थांबूयात. कॅमेरामॅन माधवीसह अजय जोशी, राज्य माझा न्यूज, बदलापूर. राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी.